नमस्कार. डीप डाइव्ह विथ ज्योतीच्या या एपिसोड्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वाचतोय 14 मार्च 2018. बघूया काय भावना व्यक्त होत आहेत. किती गोंडस स्वप्न मी आयुष्याचं पाहिलेलं. किती गोंडस स्वप्न मी आयुष्याचं पाहिलेलं. गाडीत बसलं की डेस्टिनेशनला पोहोचण्याचं. दिशाभूल, फसवणूक हे सगळं पुस्तकातच ठेवलं. खऱ्या प्रवासात मात्र सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं. चांदण्या रात्रीत हातात हात तुझा हवा होता, पण आता भीती होती काय हेतूने तो हात हातात देणार होतास. आयुष्याचा हा सुंदर प्रवास करायचा आहे मला, पण तो मला करायचा आहे. आपण मध्ये घुसमटायचा नाहीये. आता घुसमटलेल्या आपणपेक्षा स्वच्छंद मी स्थिर वाटतोय. आता घुसमटलेल्या आपणपेक्षा स्वच्छंद मी स्थिर वाटतोय. स्वतःचं अस्तित्व दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वात खूप हलकं वाटतंय. स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व खूप हलकं वाटतंय. Being a companion, being a partner, and being with yourself, it is a different thing. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीला छान वाटावं म्हणून नात्यात जातो, मैत्रीत जातो, स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण आपणपेक्षा मी किती स्थिर आहे याचा जर आपण अनालिसिस करू शकलो, तर आपणकडे जाण्यात अर्थ आहे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं, की आधी मी मध्ये स्थिरता शोधलेली जास्त उपयोगी राहते. मग आपण आपल्याकडे जाऊया. पण अनेकदा एकत्र येण्यानेही स्थिरता शोधायला खूप छान मदत होते. काही वेळा साथ समोरून मिळते, काही ठिकाणी आपण समोरच्या व्यक्तीला साथ देतो आणि प्रत्येक नात्याला किंवा प्रत्येक गोष्टीला न्याय देण्यासाठी जी धडपड करतो आपण, की नाही याला मैत्रीचा टॅग लागला पाहिजे, याला अमुक टॅग लागला पाहिजे, याला तमुक टॅग लागला पाहिजे. नो, नो नीड. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात येण्यामागे काही स्पेसिफिक कारण असतं, काही स्पेसिफिक वेळ असतो. ती वेळ झाली, ते कर्म साध्य झालं, की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते किंवा आपण कुठल्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाहेर पडतो आणि पुढे प्रवासाला जातो. पण त्या दरम्यान काय कारणासाठी आपण एकत्र आलोय हे समजून घेण्यापेक्षा आपण त्या नात्याचा उलगडा करण्यातच इतके दंग असतो, की ते कर्म, त्यातून काय मिळवायचं आहे आपल्याला, हे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आणि नेमका न्याय कशाचा मागतोय हेही आपल्याला सुचत नाही. त्यामुळे अनेकदा जी नाती आपल्या आयुष्यात येतात ना, त्यावरती गॉसिपिंग, टॅगलाईन किंवा सस्टेनेबिलिटी चेक करण्यापेक्षा ना, आपण हे पाहू शकतो की काय कारणास्तव आपण एकत्र आहोत. तो टास्क कंप्लीट करूया का? जसं अगदी आपण ऑफिसच्या कलिग सोबत करतो, आपण आपल्या मॅनेजरचं जसं ऐकतो, सिनियरचं जसं ऐकतो, तसं प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गोष्ट इथे कर्मसाध्यताच आहे. सो प्रयत्न करायचा हाच असतो, की आता जर मी आणि माझी एक मैत्रीण आहे, आम्ही दोघींनी मिळून हे प्लांटेशन करायचं आहे, हे झाड लावायचं आहे, तर ही झाड लावण्याचीच सोबत आमची आहे. तिच्यासोबत हट्टाने मी कॉफी प्यायला अर्थ नाहीये. ती बोर होऊ शकते माझ्यासोबत किंवा आमचे विसंवाद त्यातून जास्त होऊ शकतात. पण हे झाड प्लांटेशन करताना किंवा अशी अनेक प्लांटेशन्स करताना आम्ही लाईफ टाईम दोघी एकत्र एन्जॉय करू शकतो. पण या नात्याचा हट्ट आम्ही बाकी क्षेत्रांमध्ये केला तर कदाचित आम्हाला दोघींनाही त्याचा त्रास होऊ शकतो. आणि हे दोघींनीही समजून घेतलं तर आयुष्य खूप हलकं होऊ शकतं आणि आपल्या हातनं चांगलं कामही होऊ शकतं आणि त्या नात्याचं बर्डन किंवा नात्याचं ओझं आपल्याला कॅरी करण्याची आवश्यकता लागत नाही. इतकं सोपं नातं असू शकतं. पण आपल्याला असं आपला आयडियलिझम बोलून जातो ना, की नाही, नाही कामापुरतं नातं. अरे नातं कार्यसिद्धच आहे. जेव्हा कपल लग्न करतं तेव्हा त्यांना बाळ जन्माला घालावंच लागतात कारण ती त्यांची कार्यपूर्तता आहे. कार्यसिद्धी तिथे आहे. सो दे गेट अ सक्सेसफुल कपल. आता तरी कालांतराने आपण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या डेफिनेशन्स आल्या आहेत, पण अनेक आयडियल कपल्सही असे आहेत की जे आता खरंच अभ्यास करतायत, हे जाणून घेत आहेत की आपण एकत्र येण्याचा आपल्या परिवाराला योग्य उपयोग किंवा आपल्या एकमेकांच्या ग्रोथसाठी तरी किती चांगला उपयोग होऊ शकतो. आणि यामध्ये विचार करण्यासाठी अजिबात हे विचार करण्याची आवश्यकता नाहीये की आर वी युझिंग इच अदर.
वी आर युझिंग इच अदर वाईजली बिकॉज वी आर स्टेपिंग अप, वी आर गोईंग अहेड. यात कोणी खाली राहणं कोणी मागे राहणं नाहीये. आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज डेस्टाइंड. तसंही ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात किती काळ राहणार आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? मग तो मॅक्झिमम टाइम तुम्ही कसा चांगला युटिलाइज करू शकताय का चांगल्या प्रोजेक्टवरती त्याचं. जसं एक बेबी आपण जन्माला घालतो आपण कपल एकत्र आल्यानंतर, तसंच एक इंटेलेक्च्युअल बेबीजही असतात आणि बिझनेस पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्यातूनही आलेले असतात. सो वाय नॉट टू गो or deal with that way also. सो आपण याही अँगलने विचार करून बघूया की जेव्हा आपण एक छान नातं तयार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या नात्यातून त्या एकत्र येण्यातून आपण कार्य काय करू शकतो, काय खरंच कार्यसिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते, ज्याचा माझ्या आनंदाला, मी शांत राहण्यासाठी, मला सुखी राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आपण वेन वी गो टू द रेस्टॉरंट फॉर एनी फूड आणि आपण प्लॅटर जेव्हा मागवतो तर देर इज अ व्हरायटी ऑफ प्लॅटर आणि 99% ऑलवेज द एव्हरी ॲटम इज व्हेरी नाईस टू हॅव. म्हणजे आपण अगदी अरे हाही छान आहे, हाही छान आहे, हाही छान आहे, हेही छान आहे. मग आता आपण काय अन्याय करतोय प्लॅटर घेऊन? अरे एकच भाजी खायला पाहिजे की नाही? आपण सगळ्या भाज्या खाऊन कसं काय असं चालेल ना? आपण प्रत्येक भाजी एक स्पेसिफिक अमाऊंट मध्ये, प्रत्येक स्टार्टर आपण स्पेसिफिक अमाऊंट मध्ये छान एन्जॉय करतो, त्याला त्या फूडला कॉम्प्लिमेंटही देतो. द रिलेशन इज जस्ट लाईक दॅट, फ्रेंडशिप्स आर जस्ट लाईक दॅट. In your life yourself you are having a platter of people where you decide whom to place where and how to cope up with it. It's that simple. आणि हो, नात्यामध्ये एकमेकांना मदत करणे, एकमेकांच्या मदतीने पुढे जाणे आणि एकमेकांच्या विचारांना एक थॉटफुल बेबी क्रिएट करणे, यातूनच एक छान नातं सस्टेन होऊ शकतं, लॉंग टर्म सस्टेन होऊ शकतं आणि त्या नात्याला, त्या एक दोन व्यक्तींच्या एकत्र येण्याला तिथेच पूर्णत्व मिळू शकतं. दॅट इज द बेसिक थिंग विच वी हॅव टू अंडरस्टँड and which we have to cope up with. See you soon. Thank you.